गव्हाचं पीठ 3 हिस्सं, 3 मुठी म्हणा गव्हाचं पीठ किंवा 1 मोठं ह्याचं चण्याचं पीठ घ्यायचं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडी हळद, थोडा गरम मसाला पण घालायचा एवढ्याचा आणि हिंगाची चिमूट थोडी घालून मळून घ्यायचं पीठ आणि अशा पद्धतीने लाटायचं. आता लाटून घेतल्यानंतर कोणाला तळलेले आवडतात, कोणाला किंवा तेलकट आवडत नसेल ना तर तुम्ही अशा परतून पण घेऊ शकता. आणि थंड झाल्यानंतर हे करायचं. आता ह्या गरम आहेत, ऐकलं का, हे थंड होऊन द्यायच्या, उकडून घेतल्यानंतर थंड होऊन द्यायच्या आणि परतून घेते मी किंवा तळून घेतल्या तरी चालतात आपल्या आवडीनुसार आणि खाऊन बघा आणि मला कमेंट करा, लाईक करा, शेअर पण करा. बघा आता कशा चवदार आणि छान वड्या लागतात आणि ते सारण तर सांगितलेलंच आहे तुम्हाला. खसखस, सुकं खोबरं, लसूण, कोथिंबीर, थोडं तिखटाची चिमट, आपला कांदा मसाल्याचा मसाला, कांदा तिखट आपला घाटी मसाला टाकायचा, खोबरं आणि ह्या वड्या तुम्हाला दाखवते, खाऊन बघा. आता मी तळून घेते. आपल्याला तेल आवडत नसेल तर भाजून पण घेऊ शकता तुम्ही. याची तयारी करायला फार वेळ लागतो, म्हणूनसाठी मी तुम्हाला मिक्स करून घेतल्या अगोदर आणि सॅम्पल थोडीशी दाखवली. प्रवासाला तर खूप चांगल्या, खूप म्हणजे खूपच, म्हणजे भूक पण राहते. थोडंसं खाल्लं तरी अर्ध्या अडचणीला बरं पडतं ते. करून बघा, आवडलं तर मला कमेंट करा, नक्की कमेंट करायला विसरू नका. मी नवीन नवीन पदार्थ तुम्हाला अजून दाखवणार आहे. आपले सारखे लागणार ते. आता ह्या वडे मी तळलेले आहेत, पण कोणाकोणाला तेल अजिबात नाही आवडत ना, तर आपण साधं थोडंसं आपण फोडणीला कसं तेल टाकतो तसं टाकून जरी तुम्ही हे केल्यात ना परतल्या तरी पण छान होतात. बघा, खाऊन बघा आणि मला नक्की कमेंट करा आवडले असतील तर, आणि करून बघा किती टेस्टी येते. कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करा, लाईक करा. अजून मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे पदार्थ रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, मला वेळ मिळेल तसं.